बाहेरच्या देशात जे काही लोक आहेत ते एक ठराविक प्रकारचं डाएट फॉलो करतात, ठराविक भाजी खातात, ठराविक असे फळं खातात, ज्यामुळे त्यांची स्किन हेल्दी होते, ग्लो करते, हेअर हेल्दी होतात, स्मूथ होतात, मॉइश्चराइज होतात, पूर्ण बॉडी हेल्दी होते. मला माझ्या शरीरामधली इम्युनिटी सिस्टीम वाढवायची असेल, शरीरामधली एनर्जी वाढवायची असेल, शरीरावर जे काही एक्स्ट्रा चरबीचं प्रमाण आहे, जादाची चरबी ती कमी करायची असेल, तर प्रोटीनची यासाठी काही मदत होऊ शकते का? शाकाहारी अन्नातून प्रोटीन मिळतं का? रोजच्या जेवणात जर तुम्ही या 8 गोष्टींचा समावेश केला, मग ते दुपारी झालं, रात्री झालं, सकाळी झालं, तर तुमची हेल्थ आहे त्यापेक्षा सुधारू शकते. आपण ना नेहमी आपल्या आजूबाजूच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मेंटेन करण्याचा वारंवार प्रयत्न करत असतो. स्किन झालं, केस झाले, नख झाली, गाडी झाली, लॅपटॉप झाला, आजूबाजूच्या जे निर्जीव वस्तू आहेत त्या आपण सर्रास मेंटेन करतच असतो. पण कधी कुणी शरीराचं मेंटेनिंग व्यवस्थित केलंय का? किंवा आपण जे काही खातो पितो ते आपल्या शरीरासाठी किती उपयुक्त आहे, किती फायद्याचं ठरतंय हे पाहिले का कुणी? म्हणूनच आज आपण अशा कोणत्या 8 बेसिक गोष्टी आहेत, सवयी आहेत, ज्या दैनंदिन आयुष्यात वापरल्या पाहिजेत, ज्यामुळे आपल्या आयुष्यात त्या गोष्टींचा चांगला फायदा होऊ शकतो, याचीच माहिती घेणार आहोत या व्हिडिओमधून. त्यामुळे अजिबात न वेळ वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. पॉइंट नंबर 1, प्रोसेस कार्बोहायड्रेट्स ऐवजी कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सचा वापर करा. याचा अर्थ असा झाला की शरीरामध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये एनर्जी तयार होते. पण हे जे काही कार्बोहायड्रेट्स आहेत ते जर आपल्या शरीरात अति प्रमाणात, नको तितक्या प्रमाणात गेले तर त्याचं रूपांतर हे चरबीमध्ये होऊ शकतं. आणि जर आपल्याला चरबी नको असेल तर शरीरामधलं प्रोसेस कार्बोहायड्रेट्सचं जे काही प्रमाण आहे ते कमी करावं लागेल. म्हणजेच मैदा झालं, पिझ्झा, बर्गर, सोडा, पॅकेटमध्ये जे काही स्नॅक्स येतात ते, बिस्किट्स, नूडल्स, या सगळ्या पदार्थांना कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सने स्किप करायचं. आता कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स हे कोणकोणत्या पदार्थातून मिळतात? तर फळं झाली, गहू, ओट्स, ब्राऊन राईस, सकस भाज्या, शेंगदाणे, डाळी, ताज्या फळांचा रस, यामधून आपल्याला कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स योग्य तितक्या प्रमाणात मिळू शकतात, ज्यामुळे आपलं वजन सुद्धा नियंत्रित व्हायला मदत होऊ शकते. पॉइंट नंबर 2, शरीरामधलं फायबरचं प्रमाण नियंत्रित ठेवा. फायबर्समुळे तुमची पचनक्रिया स्मूथ होते, तुम्हाला जास्त भूक लागत नाही, तुम्हाला काहीही खाण्यापिण्याची इच्छा सुद्धा होत नाही. सायमल्टेनियसली तुमची चरबी सुद्धा कमी होऊ शकते. परिणामी तुमचं वजन कंट्रोलमध्ये आणायला फायबर खूप चांगली मदत करतं. फायबरसाठी तुम्ही ओट्स खाऊ शकता, भाज्या, या भाज्यांमध्ये पालक झालं, गाजर, ब्रोकोली, भोपळा किंवा फळं खाऊ शकता. सफरचंद, बेरीज आर गुड सोर्स ऑफ फायबर. शेंगदाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगल्या आणि योग्य प्रमाणात असं फायबर मिळतं. पॉइंट नंबर 3, कॅलरीज खाताना थोडं जपून खा. आपण जे काही खातो पितो त्याची एक ऊर्जा तयार होते, ज्यामुळे आपलं शरीर बरीचशी कामं करू शकतं, शरीर हालचाल करू शकतं. आणि ही जी काही ऊर्जा आहे ती मोजण्याचं एक प्रमाण आहे आणि त्या प्रमाणाला कॅलरीज म्हणतात. कोणतेही अन्न खाताना आपल्याला ज्या काही कॅलरीज मिळतात त्यामधून कॅलरीजचे 2 प्रकार मिळतात. एक म्हणजे हाय कॅलरीज आणि दुसरं म्हणजे लो कॅलरीज. तर हाय कॅलरीज नक्की मिळतात कुठून? फास्ट फूड, मिठाई, बेकरीचे प्रोडक्ट्स, तळून काढलेले पदार्थ, या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला हाय कॅलरीज मिळतात, ज्या शरीरासाठी अजिबात नको असतात. मग त्यासाठी तुम्ही लो कॅलरीज वाला अन्न खायचं आहे. आता लो कॅलरीज वाला अन्न म्हणजे काय? ताजी फळं झाली, ताज्या भाज्या, हलकं प्रोटीन, टोफू झालं, पनीर झालं, यामधून आपल्याला पुरेशा अशा प्रमाणात शरीरासाठी व्यवस्थित कॅलरीज मिळतात. पॉइंट नंबर 4, अल्कोहोल आणि शुगरचा इंटेक कमी करा. इथे पुन्हा एकदा शरीरामध्ये कॅलरीजचाच मुद्दा येतो. सोडा झालं, बेकरी प्रोडक्ट झाले, ड्रिंक झाले, ज्यामध्ये शुगर भरपूर असते, त्यात भरपूर कॅलरीज असतात. जाड होणं कुणालाच आवडत नाही. त्यामुळे जर तुम्ही हे प्रोसेस आणि शुगर असणारे जे पदार्थ आहेत किंवा अल्कोहोल आहे ते तुम्ही जितके टाळाल ते तितकं तुमच्यासाठी चांगलं आहे. तुमचं वजन तेवढंच कंट्रोलमध्ये यायला मदत होऊ शकते. पॉइंट नंबर 5, आहारात विविधता आणा. तुम्ही जर आहारात विविधता आणली तर तुमच्या शरीराला सर्व पोषक तत्व एकत्रितपणे मिळतात. आता यासाठी तुम्ही तुमच्या मील मध्ये म्हणजे जेवणात धान्याचा वापर करू शकता. धान्य इन द सेन्स ज्वारी, बाजरी, ब्राऊन राईस, ओट्स झालं, यांचा समावेश करू शकता, ज्यामुळे तुम्हाला भरपूर फायबर्स, प्रोटीन, इतर खनिजे तुमच्या शरीरासाठी मिळू शकतात. फळभाज्या तुम्ही तुमच्या आहारात इन्क्लूड करू शकता. भरपूर डाळी, ज्यामधून तुम्हाला पुन्हा एकदा प्रोटीन मिळू शकतं, हे सुद्धा तुम्ही तुमच्या आहारात ऍड करू शकता. पॉइंट नंबर 6, भरपूर झोप घ्या. झोप ही आपल्या आयुष्यासाठी अतिशय गरजेची अशी गोष्ट आहे. एक सुंदर अशी फ्रेज आहे, डिस्कनेक्ट टू रिकनेक्ट. याचा अर्थ मी झोपेशी असा लावलेला आहे की आतापर्यंतच्या क्रिया काहीही असो त्या सगळ्यांपासून जर तुम्हाला ब्रेक मिळाला, आराम मिळाला, तर आपण उद्याचा विचार चांगल्या पद्धतीनं करू शकतो आणि ती क्रिया सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं पार करू शकतो. आणि हे सगळं कधी होतं? ज्यावेळेस तुमचं शरीर हेल्दी असतं, माइंड फ्रेश असतं. या दोन्ही गोष्टी जर तुम्हाला व्यवस्थित झोप मिळत असेल तरच घडतात. त्यामुळे झोप
ही आपल्या आयुष्यातली सर्वात सुंदर आणि महत्वाची अशी गोष्ट आहे. पॉइंट नंबर 7, उपवास कधी कधी चांगला सुद्धा असतो. इंटरमिटंट फास्टिंग ही सुद्धा एक अशी आहार पद्धत आहे ज्यामध्ये खाण्याची वेळ आणि उपवासाची वेळ ही फिक्स असते. ती आपल्याला फॉलो करावीच लागते, ज्याच्या मदतीने आपलं वजन सुद्धा कमी व्हायला, पचनक्रिया सुधारायला, शरीरामधल्या ज्या काही इतर प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया स्मूथ व्हायला, सुरळीत चालायला मदत होते. आता हे इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे नक्की काय आहे, तर आपली जी खाण्याची एक वेळ आहे त्या वेळेमध्ये ठराविक अंतर दिलं जातं. एक बेसिक असा रूल आहे. फास्टिंग आणि खाण्याची वेळ अशी एक सायकल आपल्याला त्या रूल मध्ये फॉलो करावी लागते. आता हे जे काही इंटरमिटंट फास्टिंग आहे ते बऱ्याच प्रकारात बरेच लोक फॉलो करतात. काही जण 16/8 ची पद्धत फॉलो करतात, मेथड फॉलो करतात, ज्यामध्ये 16 तासांचा उपवास घडतो आणि पुढच्या 8 तास जे आहे त्यात तुम्हाला जे काही आवडतंय हेल्दी असं ते तुम्ही खाऊ शकता. किंवा काही जण 5/2 ची एक मेथड आहे ती फॉलो करतात, ज्यामुळे तुम्हाला आठवड्यातले 5 दिवस एक नॉर्मली जे काही हेल्दी फूड आहे ते तुम्ही खाऊ शकता आणि उर्वरित जे 2 दिवस आहेत त्यामध्ये तुम्हाला तुमचा कॅलरी इनटेक आहे तो बंद करायचा आहे, एक लिमिट मध्ये ठेवायचा आहे. अशा बऱ्याच वेगवेगळ्या फास्टिंगच्या पद्धती आहेत ज्यामुळे तुमचं वजन कमी व्हायला मदत होते, रक्तातली साखर कंट्रोल मध्ये यायला मदत होते, हृदयाचं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं, कॅन्सरचा धोका कमी होतो, सायमल्टेनियसली स्मरण शक्ती सुद्धा खूप चांगली होते, मेंदूचं आरोग्य चांगलं होतं. आणि काही शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार सुद्धा इंटरमिटंट फास्टिंग हे आपल्या आयुष्य वाढवण्यासाठी खूप चांगली मदत करू शकतं. पॉइंट नंबर 8, आहारात प्रोटीनचा वापर करा. बऱ्याच जणांना गैरसमज असतो की शाकाहारी लोकांच्या आहारात व्यवस्थित असं पुरेसं प्रोटीन मिळत नाही, पण हे साफ चुकीचं आहे. इव्हन शाकाहारी लोकांच्या जेवणात शरीराला पुरून उरेल इतकं प्रोटीन चांगल्या प्रमाणात मिळतं. आता ते प्रोटीन कशा कशातून मिळतं ते बघूया. डाळींमधून, खास करून चण्यांमधून, काबुली चणे झालं, काळे चणे झालं, यातून प्रोटीन भरपूर चांगल्या पद्धतीनं मिळू शकतं. सोया उत्पादनं, सोयाचं दूध झालं, सोयाचे चंक्स झाले, त्यामधून तुम्हाला व्यवस्थित भरपूर प्रोटीन्स मिळू शकतात. त्यानंतर किनोवा नावाचा एक धान्याचा प्रकार आहे ज्यामध्ये तुम्हाला प्रोटीन बऱ्याच चांगल्या प्रमाणात मिळू शकतं. पीनट बटर, अक्रोड, बदाम, काजू, चिया, दही झालं, पनीर झालं, यांसारख्या अन्न पदार्थातून तुम्हाला शरीराला पुरतील इतके प्रोटीन चांगल्या प्रमाणात मिळू शकतात. तर ही होती अशा बेसिक 8 गोष्टींची माहिती ज्या आपल्या कानावर आलेल्या असतील पण आपण कधी त्यांचा समावेश आपल्या दैनंदिन आयुष्यात केला नसेल, रोजच्या जेवणात केला नसेल. पण आय होप ही माहिती ऐकून तुम्ही त्यातल्या एक जरी गोष्टींचा समावेश केला तर त्याचा तुम्हाला खूप चांगला असा फायदा जाणवू शकतो. आय होप ही माहिती तुम्हाला आवडलेली असेल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.